लॉकडाऊनमुळे इथे बरेच शेतकरी अगदी हवालदिल झालेले आहेत आणि त्यातले काही शेतकरी असे आहेत बिचारे गरीब आहेत आणि त्यांच्याकडे गायींचा चारा पाणी करायला पण पैसे नाही आहेत आणि अगदी नाईलाज असतं काही शेतकरी काही कालवडीनं कत्तलखान्यात विकायला तयार झाले. भावनेच्या भरामध्ये मी त्याला 2 लाख रुपये तर पाठवून दिले. त्याने त्या 2 लाखामध्ये तिकडे साधारणतः 25 लाल कंधारी जमातीच्या गायींची सुटका केली, त्यांना वाचवलं. एक 25-30 वर्ष जर मागे 25-30 वर्ष जर आपण मागे गेलो तर आपल्याला आपल्या आजूबाजूला असे त्रासिक चेहऱ्याचे आणि आंबट चेहऱ्याचे लोक कधी दिसायचेच नाही. का? कारण ती कायम उत्साही असायची, त्यांच्यामध्ये चैतन्य असायचं. आता तुम्ही म्हणाल की त्याचा आणि ह्याचा काय संबंध? त्याचा एक खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही लहानपणी दूध प्यायचं तुमच्याकडे, कुठून यायचं? गोठ्यातून यायचं. गोठ्यातून यायचं. आज ब्राझील सारखा देश आपल्या इकडनं गायी नेऊन त्यांनी त्या गायींचं दुधावरती रिसर्च चालू केले आणि त्यातनं त्यांना कळलंय की त्यांच्या देशामध्ये टाईप 1 डायबिटीज जो वाढतो आहे त्याचं मूळ कारण ह्या जर्सी गाईचं दूध. आमच्या गोशाळेमध्ये जन्मलेला पहिला बछडा, त्याच्या कपाळावरती अशी चंद्रकोर होती आणि त्याचं आम्ही प्रेमाने नाव ठेवलं होतं रुद्रा. काही कारणास्तव काय माहिती आम्ही त्याची खूप सेवा केली पण त्याचं निधन झालं आणि त्या दिवशी मी अगदी लहान लेकरासारखं रडलो. म्हणजे मला शेवटचं आठवत नाही की मी कधी रडलो असेल, पण त्या दिवशी मी अगदी त्या रुद्राला असं जवळ घेऊन लहान लेकरासारखं रडलो. आधीच्या काळी असं असायचं की कुत्री मोकाट फिरायची आणि गाय आपल्या दारावर असायची आणि आता असं झालं की लोकांच्या दारावर कुत्री आहेत आणि गायी बिचाऱ्या मोकाट फिरत असतात. एक मराठी पॉडकास्ट जिथे तुम्हाला मिळतील जीवन बदलणाऱ्या कथा, प्रेरणादायी प्रवास आणि विचार करायला लावणारे अनुभव. आजच सबस्क्राईब करा, कारण विचार वेगळा असला की प्रवास खासच होतो.